नांदेडमध्ये खासगी हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी सीआयडी चौकशी करून दोषीवर कठोर कार्यवाही करावी। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना मानवी हक्क अभियानाचे निवेदन। नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। देवणी तालुक्यातील मानवी हक्क अभियान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे। नांदेड येथे शिक्षणासाठी खासगी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या कुमारी आकांक्षा गायकवाड वय 25 वर्ष या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येऊन दोषीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे माननीय तहसीलदार देवणी यांच्या मार्फत देण्यात आले आहे। या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कुमारी आकांक्षा गायकवाड ही शिक्षणासाठी खासगी हॉस्टेलमध्ये राहत असतावेळी फी वेळेवर न भरल्याच्या कारणावरून तिला सतत मानसिक त्रास दिला जात होता। तसेच त्या ठिकाणी तिच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याची माहिती समोर आले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या सर्व त्रासामुळे तिने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र संबंधित खासगी हॉस्टेलचे संचालक आणि पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन घोगरे यांच्या त्रासाला कंटाळून सदर विद्यार्थिनीने हॉस्टेलमध्ये आत्महत्या केल्याचा आरोप निवेदनात नमूद करण्यात आला आहे। ही घटना अत्यंत गंभीर असल्याने या प्रकरणाची सीआयडीकडून चौकशी करण्यात येऊन दोषीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अभियान कार्यकर्त्यांनी केली आहे। या निवेदनावर मानवी हक्क अभियान संघटनेचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे, देवणी तालुका अध्यक्ष DN कांबळे, लातूर जिल्हा सदस्य गजानन गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवेसह KJ न्यूज इंडिया मराठी। आपण पाहत रहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।